महाविकास आघाडी आणि राज्यसभेसाठी कुरघोडी अशी अवस्था सध्या महाविकास आघाडीची झाली आहे। एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे राज्यसभेच्या एकमेव जागेवर आमचाच दावा असल्याचं वारंवार सांगतायत आणि आताही आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका जोरकसपणे मांडली आहे। एका जागेसाठी जोर लावणाऱ्या सेनेमध्येच अनेक दावेदार असल्याचंही बोललं जात आहे। एका जागेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे हे इच्छुक असल्याचं कळतंय आणि त्यातच अंबादास दानवे आणि विनायक राऊत यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यामुळे ठाकरे सेनेकडून कोणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल। पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे। पण जर तुम्ही MVA किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचंच नाहीत का? आता मी पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही MVAचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे। जास्तीत जास्त जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे। तर तिकडे भाजपची नावं मात्र जवळपास निश्चित झाली आहेत। राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 पैकी 4 जागा भाजपच्या वाटेला येणार आहेत। या 4 जागांसाठी महाराष्ट्रातून 24 जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे। ही यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवली। आता केंद्रीय नेतृत्वाकडून 24 जणांच्या यादीतून 4 नावं अंतिम करण्यात येणार आहेत। सर्व नावं जी होती त्या सर्व नावांचा तक्ता माहिती सकट आज आम्ही केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय कार्यालय यांच्याकडे आज सुपूर्द केलेला आहे। लवकरच पार्लमेंटरी बोर्डाची त्या संदर्भात बैठक होईल। त्या बैठकीनंतर जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला कळवला जाईल। यवतमाळमधील महागाव नगरपंचायतीत काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षावरती अविश्वास ठराव आणून भाजपनं अवघ्या 5 मतांच्या फरकानं नगराध्यक्ष पदावरती विजय मिळवला। नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रंजना दीपक आडे यांची 12 विरुद्ध 5 मतांनी नगराध्यक्षपदी निवड झाली। महागावमध्ये भाजपचे 5, शिवसेना ठाकरेंच्या आणि शिवसेनेचे 4 आणि काँग्रेसचे 3 बंडखोर नगरसेवक असं संख्याबळ होतं। ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे तसंच काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी बंडखोरी करत मतदान केल्यानं राजकीय समीकरण पालटलंय। सर्वाधिक संख्याबळ काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे असूनही नगराध्यक्षपद राखण्यात त्यांना अपयश आलंय। धारावी पुनर्विकासातील रहिवाशांना 7 वर्षात घरं देऊ अशी माहिती अदानी एंटरप्राइजेसचे संचालक प्रणव अदानी यांनी दिली आहे। तर संपूर्ण प्रकल्पाच्या विकासाला 17 ते 18 वर्ष लागण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय। ते एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात बोलत होते। धारावी के अंदर आज की तारीख में ऑलमोस्ट 1 मिलियन पीपल या 10 लाख लोग रहते हैं, काम करते हैं, they have commercial establishments. We are blessed as a group to have the opportunity to make a difference to their lives. हमारे लिए ये प्रोजेक्ट एक रियल एस्टेट प्रोजेक्ट है ही नहीं। पहली चीज़ तो it is a really an infrastructure project that is going to last in excess of at least 15 to 18 years. The slum, you mean 15 to 18 years to construct it? No, the construction for the slum dwellers, we are the redevelopment what we call वो हम कर लेंगे 7 साल में। 7 साल। राज्यातल्या शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था म्हणजेच पॅक्सची फेररचना करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली आहे आणि त्यासाठी राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांसाठी स्पष्ट आणि कडक आर्थिक निकष लावले जाणार आहेत।
नव्या धोरणानुसार राज्यातील प्रत्येक महसुली गावात फक्त एक प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था राहणार आहे। एका गावात एकापेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था असल्यास त्यांचं विलिनीकरण केलं जाईल। तसंच सध्या गाव पातळीवरती ज्या प्राथमिक पतपुरवठा संस्था कार्यरत आहेत त्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पतपुरवठा करत आहेत की नुसतं राजकारणासाठी कागदोपत्री संस्था चालवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर आपलं वर्चस्व ठेवलं जात आहे हेही तपासलं जाणार आहे। प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या फेररचनेतून आणि नव्या संस्था स्थापन करून सत्ताधारी भाजप गाव पातळीवरील सहकारी चळवळीमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे असंही बोललं जात आहे। विवेकजी, काय नवीन निकष आहे आणि याचे परिणाम ग्रामीण भागातील सहकारी पतपुरवठाबद्दल काय होणार आहे? अलीकडच्या काळामध्ये केंद्र शासनाने असं सांगितलं की साधारणतः प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे आणि ज्या पॅक्स मूर्छित अवस्थेमध्ये आहे किंवा ज्या केवळ कागदोपत्री आहे अशा पॅक्स बंद करून त्या ठिकाणी नवीन स्थापन केल्या पाहिजे। साधारणतः 1-1.5-2 वर्षापासून ही सगळी प्रोसेस सुरू आहे। आत्ता मात्र राज्य शासनाने मागच्या आठवड्यामध्ये एक नवीन आदेश काढला आणि तो नवीन आदेश काढून त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही आता नवीन पॅक्स स्थापन करण्याला परवानगी देणार आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे। तर ज्या गावांमध्ये नाही आहे पॅक्स त्या ठिकाणी नव्याने स्थापन केली जाईल, मात्र ज्या ठिकाणी आहे ती खरोखर कार्यरत आहे की नाही त्याची आर्थिक स्थिती आहे ती तपासली जाईल आणि ही प्रोसेस कोण करेल? साधारणतः या महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काही परिपत्रक आलं आहे त्याच्या अनुसार सगळ्या निबंधकांना म्हणजे जे जिल्हा उपनिबंधक असतात किंवा त्या तालुक्याचे AR असतात त्यांना असं शासनाने म्हटलं आहे की तुम्ही या सगळ्या पॅक्सची सध्या माहिती घ्या, या पॅक्सची काय स्थिती आहे ती घ्या आणि जेव्हा त्यांच्या असं लक्षात येईल की काही पॅक्स ऑडिट झालं नाही, काही पॅक्स केवळ कागदोपत्री आहे, काही पॅक्स केवळ निवडणुकीपुरती मर्यादित आहे, तर अशा पॅक्सवर ताबडतोब आता कारवाई होणार आहे। महाराष्ट्रात ही प्रक्रिया पूर्ण केव्हापर्यंत होईल? प्रत्येक गावात एक पॅक्स आणि प्रत्येक गावात एकच पॅक्स ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती केव्हापर्यंत पूर्ण होणार आहे? साधारणतः आता ही माहिती मागवणं सुरू झालं आहे। एक 30 जून 2026 पर्यंत ही सगळी माहिती ही कलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तो डेटा पूर्ण राज्य शासनाजवळ आला, याचा एकंदरीत डेटा तयार झाला की त्याच्यानंतर ज्या गावामध्ये पॅक्स नाही तिथे नवीन पॅक्स स्थापन करण्याची प्रक्रिया ही सुकर होणार आणि सुरळीत होणार आहे। ग्रामीण पतपुरवठा मजबूत आणि पारदर्शक करायचा असेल तर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जे आहेत त्यांच्या कामामध्ये पारदर्शकता आणणं आवश्यक आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने त्या संदर्भातली मोहीम आता हाती घेतली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। आणि यानंतर अशी बातमी आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी, कारण हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सध्या कापूस कोंडी होताना दिसतेय। कापूस विक्री करण्यासाठी CCIच्या 162 केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र 27 फेब्रुवारीपासून खरेदी बंद केल्यानं 1,83,000 शेतकऱ्यांचा कापूस आता कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झालाय। या शेतकऱ्यांच्या घरी जवळपास 30% कापूस पडून असून आता या शेतकऱ्यांवर हमी भावापेक्षा कमी दरात खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकण्याची वेळ आलेली आहे। कापूस हमीभाव खरेदी केंद्र बंद होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी या केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे झालेली आहे। रक्ताबंबाळ झालेला शेतकरी जिल्ह्यामध्ये दररोज आत्महत्या करतोय। आता उर्वरित कापसाचं शेतकऱ्यांनी करायचं काय असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे। ज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे व सहकार मंत्र्यांकडे मागणी करतो की त्यांनी केंद्र शासनाकडे साकडं घालून हे CCIचे खरेदी केंद्र पुन्हा चालू करून व त्याची पुन्हा नोंदणी घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोली नगर परिषदेमध्ये निवडणुकीनंतर काल पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सगळ्या नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र या बैठकीत धक्कादायक चित्र समोर आलंय। नगरपालिकेत तब्बल 50% आरक्षणाअंतर्गत 17 महिला नगरसेविका निवडून आल्या, परंतु कालच्या अर्थसंकल्पीय बैठकीत केवळ एकच महिला नगरसेविका आणि नगराध्यक्ष अशा 2च महिला उपस्थित असल्याचं दिसून आलं। उर्वरित 16 महिला नगरसेविका मात्र बैठकीस गैरहजर होत्या। विशेष म्हणजे त्यांच्या जागी त्यांच्या नातेवाईकांनीच खुर्च्यांवरती बसून उपस्थिती लावल्याचं दृश्य समोर आलंय। महिलांना सशक्त करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी 50% आरक्षण देण्यात आलंय।
मात्र प्रत्यक्षात महिलांऐवजी त्यांच्या नातेवाईकांनी सभागृहात हजेरी लावल्याचं चित्र लोकशाही प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. नांदेड शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानवटे यांच्या पत्नी आणि मुलगा घराजवळील रस्त्यावर फेरी मारत होते आणि त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून 2 चोरटे आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्यानं त्यांच्या गळ्यातली चेन ओरबाडली. महिलेनं चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दोघंही दुचाकीवरून पसार झाले. पुण्यात तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. मैत्रिणीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलाला 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण झाली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. विशेष म्हणजे मारहाण करणारी सगळी मुलं अल्पवयीन आहेत. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचं समोर आलंय. पुण्यात पोर्शे कार मोटरसायकलला धडकून 2 जणांना ठार केल्याच्या प्रकरणात 17 वर्षीय मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं ससून जनरल हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना समानतेच्या आधारावरती दिलासा दिला. पिंपरी चिंचवडमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक विभागानं मोठी धडक कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वाहतूक शाखेकडून अवघ्या 3 दिवसात तब्बल 400 बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नियमबाह्य आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर थेट बुलडोझर खाली देत नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे बुलेटस्वारांचं चांगलंच धाबदड आणलंय. शहरातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नागरिकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा आणखी कठोर पावलं उचलली जातील असा इशाराही पोलिसांनी दिलेला आहे. सायलेन्सर मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज, फटाके फोडणारे आवाज काढणाऱ्या बाईकवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई आयुक्तालयातील वाहतूक विभागामार्फत सातत्याने करण्यात येते. 2025 एकंदर 14,512 अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर 1,44,42,000 इतका दंड आकारण्यात आला. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं जर पाहिलं तर 1,852 दुचाकी वाहनांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर गावात तणाव निर्माण झालाय. मध्य प्रदेशच्या हेलापाणी गावातील जवळपास 100 जणांनी उमापूरवर दगडफेक केली. यावेळी त्यांच्याकडून गावातील अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली. दगडफेकी दरम्यान अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय. दरम्यान उमापूरमधील आदिवासी समाजाच्या एका तरुणानं दुसऱ्या गटातील आणि हेलापाणी गावातील तरुणीशी लग्न केल्यानं हा तणाव निर्माण झालाय. मुलुंडनंतर आता वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या बांधकामामुळे दुर्घटना घडली आहे. कामादरम्यान लोखंडी रॉड खाली कोसळून 1 जण जखमी झालाय. केईएम रुग्णालय परिसरात व्यक्तीच्या डोक्यावरती लोखंडी रॉड पडला. मुलुंडमधल्या घटनेनंतरही कंत्राटदारांकडून खबरदारी घेतली जात नसल्याचं चित्र आहे. मुंबईतली विकास कामं मुंबईकरांच्या मुळावर उठली आहेत का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक बातमी आहे. अफगाणिस्तानच्या 274 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. 400हून अधिक दहशतवादी जखमी झाल्याची पाक लष्करानं माहिती दिली आहे. पाकिस्तानचे 12 जवान शहीद झाले अशी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माहिती दिली आहे. अफगाणिस्तानच्या हल्ल्यामध्ये 27 जवान जखमी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तर अफगाणिस्तानाकडून सुद्धा ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. आमच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 55 जवान ठार झाल्याचं अफगाणिस्तानने सांगितलेलं आहे. मिरान शाह आणि उत्तरी वजिरिस्तानमध्ये अफगाणिस्ताननं हल्ले केलेले आहेत. 274 तालिबान रजीम के एहलकार और ख्वारिज जहन्नम वासिल किए जा चुके हैं. 400 से जायद जख्मी हैं. अफगान तालिबान रजीम की 73 पोस्टें मुकम्मल तबाह की जा चुकी हैं. अदर देन दैट 18 पोस्ट आर इन आवर पोजेशन. दे हैव बीन कैप्चर्ड.
इस बहादुर फौज के 12 सपूतों ने जामे शहादत नोश किया है, जबकि 27 जख्मी हैं और 1 सोल्जर मिसिंग इन एक्शन है। अमेरिकेच्या बोलिव्हियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे। लापाजमध्ये हवाई दलाचं हर्क्युलस C-130 विमान कोसळलेलं आहे। विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत। लापाजमधील वर्दळीच्या रस्त्यावरती हे विमान कोसळलंय आणि विमान अपघातानंतर सध्या बचाव कार्य सुरू आहे। तमिळ अभिनेता विजयची पत्नी संगीतानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय। दुसऱ्या अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्यानं तिनं घटस्फोटाची मागणी केली आहे। विजय आणि संगीताचं 1999 मध्ये लग्न झालं होतं। आता लग्नाच्या 25 वर्षांनंतर तिनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय। एप्रिल 2021 मध्ये विजयच्या अफेअर संदर्भात कळलं। 2021 ते 2025 दरम्यान विजयशी अनेकदा चर्चा केली। अफेअर संपवतो असं सांगूनही विजयचा अफेअर कायम राहिला असं संगीतानं सांगितलंय। दरम्यान विजय आणि संगीता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तर विजय सध्या तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आता आगामी हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत। या वेबसिरीजचं नाव संकल्प असून प्रोमोमध्ये नाना एका पंडिताच्या भूमिकेत दिसतात। प्रोमोच्या शेवटी नानांचा संयमी तरीही आक्रमक अवतार बघायला मिळतोय। प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये नानांसह मोहम्मद जिशान अयूब, कृबा सैफ आणि संजय कपूर सारखे कलाकारही आहेत। संकल्प वेबसिरीज MX प्लेअरवरती प्रदर्शित होणार आहे। OTTवर पहिल्यांदाच नाना पाटेकरांचा अभिनय पाहायला मिळणार असल्यानं प्रेक्षक आणि चाहते उत्सुक आहेत। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा ABP माझा।